या इथे कोथिंबिरीच्या एका जोडीच्या मी फक्त काड्या घेतलेल्या आहेत आणि काड्या घेत असताना जाड नाही घेतलेल्या, हाताने सहज मोडतील अशा पद्धतीने या काड्या घ्यायच्या. बघू शकता, याला कवळ्या काड्या असं म्हणतात. कारण जर न तुटणारी काडी जर घेतली तर ती व्यवस्थित बारीक होत नाही आणि चवही छान लागत नाही. त्याचबरोबर मी इथे जिरे, भरपूर सारे कढीपत्ता, एक मोठा चमचा भरून पुदिन्याची पाने घेतले. सध्या पुदिना अवेलेबल आहे. त्याचबरोबर एक 8 ते 10 मिरच्या, मिरचीचा तिखटपणा कसा आहे त्यानुसार, आणि अद्रकाचा 2 इंच अद्रक घेतले. साधारण मी 50 ग्रॅम अद्रक घेतलेला आहे इथे. तर इथे तुम्ही लसण पण घेऊ शकता. लसण जर वापरायचं असेल तर साधारण 15 ते 20 पाकळ्या लसण इथे वापरा. हे सर्व मिक्सरमध्ये टाकून आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. मगाशी सांगितलं आहे, जर लसण वापरायचं असेल तर यामध्ये लसण पण ॲड करू शकता. पण लसण मी आत्ता का ॲड करत नाही आहे हे मी नंतर सांगते. इथे मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. 1 चमचाभर मीठ टाकलं आहे आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही मल्टीपर्पज पेस्ट आहे. याचा वापर भाजी, वरण, खिचडी, कढी, मठ्ठा या सर्वांसाठी उपयोगी होतो. कुठल्याही रस्सा भाज्यामध्ये याचा वापर होतो. आता याच्यामध्ये आपण पुदिना घातलेला आहे, तर पुदिना तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही तो स्किप करू शकता. आणि इथे मठ्ठा आणि कढीमध्ये याचा वापर करायचा आहे, तर त्यामुळे मी यामध्ये लसण वापरलेला नाही आहे. पण तुम्हाला कढीमध्ये जर लसण आवडत असेल तर तुम्ही नंतर मग वेगळा पेस्ट करून किंवा ठेचून घालू शकता. आता हे सर्व मी वाटून घेणार आहे. ही पेस्ट इथे रेडी झाली आहे. बघा, स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. पेस्ट हवाबंद कंटेनरमध्ये साधारण 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये खूप छान राहते. आयत्या वेळेला 1 चमचाभर कढीमध्ये घातली तर खूप सुरेख लागते. कशी झाली नक्की ट्राय करून पहा.